तुझ्यासाठी या सगळ्या गोष्टी लाभदायक आहेत, हिताच्या आहेत। अन्यथा आमच्या सारखा सामर्थ्यवान पुरुष या अखिल विश्वामध्ये तुला दुसरा कोण भेटेल? विचार कर तुझा आणि या विवाहासाठी सिद्ध हो। मला होकार दे। देवी आमच्यापासून काहीतरी लपवत आहेत। आम्हाला योग विद्येने ते समजून घ्यायलाच हवे। त्या कुटीचा नजरवेध घेतला तर नेमका तितकाच भाग धूसर आणि अस्पष्ट आहे। रानात याच्या आधी ही कुटी कधीच नव्हती, आमच्या दृष्टीसही पडली नव्हती। या अर्थी नक्कीच तिथे काहीतरी रहस्य आहे। नंदी मगाशी जी उत्तर देत होता ती सुद्धा समाधानकारक नव्हती। आता आम्हाला आमच्या पद्धतीनेच त्याला विचारायला हवं। देवी खरंच कुठल्या संकटात तर अडकत नाहीयेत ना? तू कोणाला लग्नाचा प्रस्ताव देतोय हे तुला कळतंय? तू भानावर आहेस? यात इतकं क्रोधित होण्यासारखं काय आहे तुळजा? न संतप्त होता निर्णय घे विचारपूर्वक। या अखिल ब्रह्मांडात तुझ्यासाठी अत्यंत सुयोग्य असा वर तुझ्या समोर उपस्थित आहे। आमच्याशी विवाहाला होकार दे। आम्ही त्वरित जाऊन तिथे विवाहाची सिद्धता करतो। अत्यंत भव्य विवाह सोहळा होईल आणि मग आपण एकत्र माझ्या राजप्रासादात जाऊ। आपण इथे शांती चर्चेसाठी आलो आहोत म्हणून, नाहीतर असा प्रस्ताव आमच्या समोर ठेवल्याबद्दल इथून केवळ तुझं मस्तक तुझ्या प्रासादात गेलं असतं। तू आमचा अपमान करते आहेस तुळजा। युद्धाविषयी चर्चेचं कारण करून तू असा अभद्र प्रस्ताव आमच्या समोर मांडलास। त्यातून तू देखील आमचा अपमानच केलायस। अपमानाचं प्रत्युत्तर केवळ अपमानानेच देता येतं। या सगळ्याचे परिणाम काय होतील याचा विचार कर। परिणामांची क्षिती बाळगून आम्ही आमचे निर्णय बदलत नाही। तू मांडलेला प्रस्ताव मुळातच चुकीचा आहे। काय चुकीचं आहे त्यात? आम्ही महापराक्रमी आहोत। आमच्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे, अजिंक्य बल आहे। आणि तुझ्याकडे सौंदर्य आहे, बुद्धी आहे। आणि इतक्या सुंदर स्त्रीला असं एकटं राहून युद्ध करणं शोभत नाही तुळजा। तुझं हे सौंदर्य त्या युद्धभूमीवर कोमेजून जाईल, नष्ट होईल आणि आम्ही ते टाळण्याचा प्रयत्न करतो आहोत तुळजा। सुंदर स्त्री ही प्रासादात शोभते गृहशोभा म्हणून, युद्धभूमीवर नाही। आणि एक स्त्री म्हणून तू सुद्धा तेच करायला हवंस। माझ्याशी विवाह कर, माझा राजप्रासाद सांभाळ, पतीची सेवा कर। यातच तुझी इति कर्तव्यता आहे। स्त्रीला तिची मर्यादा पुरुषांनी ठरवून देण्याची आवश्यकता नसते।
तिची क्षमता आणि तिचं सामर्थ्य काय आहे हे तिचं तिला ज्ञात असतं. कुठे पुढे जायचं आणि कुठे थांबायचं हे देखील तिला व्यवस्थित कळतं. सुंदर स्त्री युद्ध करू शकत नाही हा पुरुषी विचार झाला. एका पुरुषासमोर स्त्रीने कायम माघार घेतली पाहिजे, अन्यथा तिचा पराभव होईल हे देखील विचार चुकीचे आहेत. स्त्री सक्षम असेल तर ती युद्धभूमीवर शत्रूला धूळ चालू शकते आणि त्याचबरोबर तिच्या कुटुंबियांची काळजी देखील घेऊ शकते. अपत्यांचं पालन पोषण करू शकते, आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकते, अनेकांचं प्रेरणास्थान बनू शकते. स्त्री ही नव्या जीवाला जन्म देते. ती सृष्टीचा निर्माणही करते, सांभाळही आणि उद्धारही. म्हणूनच स्त्रीला कुठल्याही मर्यादेत राहण्याची आवश्यकता नाही. ती स्वतंत्रच आहे, बुद्धिमान आणि सामर्थ्यवान देखील आहे. मुळात सामर्थ्य म्हणजे काय ह्याची जाणीव ज्याला असेल अशा सुयोग्य पुरुषाशी आम्ही विवाह करू. केवळ बाहूंच्या बळावर दुसऱ्यावर अत्याचार करून स्वतःला शक्तिशाली समजणाऱ्याशी नाही. तुझ्यासारख्या गर्वाने उन्मत्त झालेल्या पुरुषाची पत्नी होण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणं जास्त गौरवशाली असेल. आज आमचा भयंकर अपमान केला आहेस तू. आमच्या समोर उभी राहून आम्हाला अनेक दूषणं दिली आहेस आणि या सगळ्याचा परिणाम तुला युद्धभूमीवर भोगावा लागेल तुळजा. त्याच दिवसाची आम्ही देखील वाट पाहतो. नियतीनं घातलेली बंधनं कधी दूर होत आहेत, कधी तो दिष्टस्तंभ जळून राख होतोय आणि कधी आम्ही आमच्या ह्या त्रिशूळाने तुझ्या छातीचा ठाव घेतोय. याचीच प्रतीक्षा आहे आम्हाला. सृष्टीचा संहार टळावा म्हणून आम्ही शांती चर्चेसाठी अनुकूल झालो होतो. मात्र आता युद्ध अटळ आहे. मग आता आपली भेट होईल युद्धभूमीवर, केवळ युद्धभूमीवर. आदिशक्ती हा असुर केवळ आमचाच नाही, समस्त स्त्री जातीचा अपमान करतोय. गर्वाने उन्मत्त झालेल्या या महिषासुराचा समूळ नायनाट करणं आवश्यक आहे. त्याची ही असुरी प्रवृत्ती उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे. नियतीची ही लीला आम्हाला मान्य नाही. ही नियतीची बंधनं तातडीने तोडा आणि आम्हाला ह्या असुराचा नाश करू द्या. नंदी, नंदी! प्रभू, काय झाले? आपण एवढे क्रोधित का झाला आहात? आम्ही तुला काहीतरी विचारलं होतं की तू आमच्यापासून काही लपवतोयस का, आणि निश्चितपणे लपवतोयस हे आमच्या लक्षात आलंय. आम्ही भूलोकावर असताना तू देवींशी काहीतरी बोलत होतास. आम्ही आल्यावर तुम्ही बोलणं थांबवलं. माते, त्या लखोट्यात नेमकं लिहिलंय तरी काय? मला निदान सांगा तरी. त्याबद्दल जेव्हा आम्ही तुला विचारलं होतं तेव्हा तू उत्तर टाळलीस, काही स्पष्ट सांगितलं नाहीस. उलट आम्हालाच प्रतिप्रश्न करत राहिलास. आम्हाला पुन्हा कुठल्या तरी अशुभाची जाणीव झाली, म्हणून आम्ही आमच्या शक्तीने देवींचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या आम्हाला भूलोकावर दिसत नाहीये. त्या एका कुटीत आहेत. त्या कुटीचा नजरवेध घेतला
तर नेमकं तितकाच भाग धूसर आणि अस्पष्ट आहे. क्षमा करा प्रभू, पण मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, कारण मातेने माझ्याकडून तसं वचन घेतलं आहे. आम्हाला तुझ्याकडून एक वचन हवंय. बोला माते. त्या संदेश पत्राबद्दल आणि इथल्या परिस्थितीबद्दल महादेवांना काहीही सांगायचं नाही. नंदी, मग हे आम्हाला आधी का नाही सांगितलंस? प्रभू, अहो आम्ही वचनाला बद्ध होतो आणि नेमकं काय करायचं या पेचात अडकलो होतो, म्हणूनच आम्हाला काही सांगता आलं नाही. क्षमा करा. आता या प्रश्नाचे उत्तर आम्हालाच आमच्या मार्गाने शोधून काढावे लागेल. आसूर नरेशांचा निरोप घेऊन आलोय. महिषासुराकडून देवीला संदेश आला आणि तू आम्हाला त्याबद्दल काहीच नाही सांगितलंस. काय लिहिलं होतं त्यात? देवी, देवी, आपण कृपया करून शांत होण्याचा प्रयत्न करा. तुमच्या क्रोधामुळे सगळ्या सृष्टीचं वातावरण विचलित होतंय. देवी, कसा क्रोध शांत करू? स्वतःचा संताप कसा सावरू आम्ही पद्महंसा? महिषासुराने जे धाडस केलंय ते ऐकून आमचा क्रोध कसा शांत होईल? ओवी, अगं अचानक वादळ सुरू झालंय ग. चल आपण परत घरी जाऊ. नाही, आता आपण आत्तीचा वेळ आलोय. तबा समोर ती कुठे दिसते, चल आपण तिथं जाऊया. अगं पण चल रे. मी म्हटलं होतं ना आपल्याला देवी इथंच सापडणार. चल आपण तिला भेटायला जाऊया. अगं नको, चल रे. देवी, देवी, कृपा करून माझं ऐका. देवी, कृपया शांत व्हा. मी आपला क्रोध समजू शकते, पण आता आपण शांत होणं गरजेचं आहे. नाही पद्महंसा, आम्ही आमचा क्रोध नाही आवरू शकत. कितीतरी प्रयत्न केले, पण आता तुळजादेवींच्या आतील योद्धा अपमानित झालाय, अस्वस्थ झालाय. त्यांचं मन दुसरीकडे वळवायलाच हवं, तरच ते शांत होतील. पण करू काय? ओवी, अगं ए ओवी, ओवी, ओवी उठ ना. ओवी, तू जाई. तू जाई, तू जाई. देवी, प्रल्हाद, तू जाई. ते बघ काय झालंय, ओवी बेशुद्ध पडली. देवी, आईरा जाग बघ ना, ओवी बेशुद्ध पडलीये. आईरा, 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 आईरा.
काय करतोय आम्ही? आमच्या मनातल्या क्रोधाचा उद्रेक होतोय, पण त्याचा त्रास आमच्या लेकरांनाच होणार आहे. हे होता कामा नये. प्रल्हाद, ओवी कुठे आहे? ती बघ तिथं बेशुद्ध पडलीये. चल. ओवी, बाळ हे बघ आम्ही आलोय. ओवी, खरंच हिची शुद्ध हरपली आहे. ओवी, बाळा ओवी, हे बघ आम्ही आलोय. उठ बाळा ओवी, हे बघ आम्ही आलोय. उठ ओवी, बाळा ओवी, हे बघ आम्ही आलोय. उठ ओवी, बाळा डोळे उघड, बघ कोण आलंय. ओवी, ओवी उठ ना बाळा, आम्ही आलोय बघ तुझ्याकडे. तुळजादेवींच्या आतील योद्धा रूपाला विचलित करण्यासाठी अखेर त्यांच्या आतील आईलाच साथ घालावी लागली. काहीही झालं तरी त्या जगाची माता आहे. आपल्या लेकरांना झालेला त्रास त्यांना कसा सहन होईल? मी म्हणलं होतं ना आईराचा हीच तुळजाई आहे. आज तर माझी पक्की खात्री पटली. पटली ना खात्री? आणि हेच जाणून घेण्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घातलास ना? तरी मी तिला सांगत होतो की शंका घेऊ नकोस. ती ऐकतच नव्हती. मग तिला रानात एकटं कसं पाठवणार, म्हणून मी तिच्या सोबत आलो. वय समजा वाघ सिंह किंवा कुणी असुर आला असता तर तूच मला वाचवणार होतास की नाही? बरं, आता आम्ही तुम्हाला हे आधी सांगितलं नाही, याबद्दल आम्हाला काही शिक्षा घ्यावी लागणार आहे का? नाही ग तुळजाई, तू माझी लाडकी आहेस. उलट माझं काय चुकलं असेल तर तूच मला शिक्षा कर. चला. स्वामी, तुम्ही इथे कसे आलात? आम्हाला आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोला ना स्वामी. विषय गंभीर आहे. प्रल्हाद, बाळा खूप उशीर झालाय, तू घरी जा. ठीक आहे आई राजा. मी ओवीला झोपवून येते. पद्मा, तू थांब. आम्हाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. देवींशी आम्ही बोलूच, पण त्याआधी त्या आमच्यापासून नक्की काय लपवत आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. महादेव, असं काहीच नाहीये.
देवी का म्हणून आपल्यापासून काही लपवतील? आम्हाला सगळं कळलंय पद्मा. महिषासुराने देवींना निरोप पाठवला होता आणि आज महिषासुर आणि देवींची भेट झाली. खरंय ना? काय म्हणाला महिषासुर? आम्ही देवींकडून सगळं समजून घेऊच, पण त्याआधी तू काय सांगतेस तेही महत्वाचं आहे. तुला आमची शपथ आहे पद्मा. आता काय झालं ते खरं खरं सांग.